महापालिकेचे माननीय आयुक्त यांच्या सूचनेप्रमाणे आजपासून थकबाकीसाठी जप्ती आणि वसुलीची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। यामध्ये आजच्या आमच्या नियोजनाप्रमाणे 15 ठिकाणी ही कारवाई झालेली आहे। त्यामधल्या 12 ठिकाणच्या लोकांनी रक्कम भरून तात्काळ ही कारवाई टाळलेली आहे, पण 3 ठिकाणी मात्र आम्हाला नाईलाजानं जप्तीची कारवाई आणि सील करावं लागलेलं आहे। हे 3ही कॉलेजेस आहेत। शिक्षण संस्थांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की 15 तारखेपर्यंत जो 80% सवलतीचा अभय योजना चालू आहे त्याचा लाभ घेऊन लवकरात लवकर कर भरावा। करामधून सवलत कोणालाही मिळणार नाही। 15 तारखेनंतर 100% दंड आणि व्याजासहित कर भरावा लागणार आहे आणि न भरल्यास ही जप्तीची कारवाई अशीच चालू राहणार आहे। सामान्य नागरिकांना पण माझी विनंती आहे की त्यांनी कर भरणा करून महापालिकेला सहकार्य करावं आणि आमच्या पथकाला जप्तीची कारवाई टाळता येईल असं बघावं, कारण ही कटुता आम्हालाही नको आहे। तर तुम्ही जितका कर भराल तितकं ते आम्हालाही सोयीचं होईल। धन्यवाद। आजची कारवाई सांगा। आज एका दिवसामध्ये 3 कार्यालय शिक्षण संस्था सील केलेले आहेत आणि एकूण कर वसुली 2 कोटी झालेली आहे। त्याबद्दल आजच्या माझ्या वसुली टीमचं लिपिका, एएमसी आणि वसुली निरीक्षक या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि सर्व लोकांना पुन्हा एकदा आवाहन करते। संस्था सील केलेल्या ज्या संस्था आहेत, सिंहगड कॉलेज आणि महात्मा बसवेश्वर शिक्षण मंडळ, सावित्रीबाई शिक्षण प्रसारक मंडळ आणि भारतरत्न इंदिरा कॉलेज या 3 संस्था आज सील झालेल्या आहेत।